सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय झालाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला गेलाय। सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका मात्र वेळेतच होणार आहेत। राज्य सरकारकडून या संदर्भातला शासन निर्णय जारी करण्यात आलाय। अभिषेक मोठाळा आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। अभिषेक, राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा सहकारी संस्थांच्या निवडणुकांवर कसा परिणाम होतोय? कोणकोणत्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्यात? एकूणच शासनाच्या मते कोणत्याही संस्था किंवा ज्या संस्थांचा वर्ग यांच्या निवडणुका घेणं लोकहिताचं नसेल अशा बाबतीत सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे घेण्यासंदर्भात शासनाचा हा अधिकार आहे आणि त्या संदर्भातली तरतूद विचारात घेऊन शासनाकडनं हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। एकूणच राज्यातल्या ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका आहेत त्या संदर्भातला हा निर्णय आहे आणि एकूण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे। मात्र सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका आहेत त्या याबंद वगळण्यात आलेल्या आहेत, त्या वेळेवरच आपल्याला होताना पाहायला मिळतील। त्यामुळे राज्यातल्या ज्या सगळ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका आहेत त्या आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतरच होताना पाहायला मिळतील। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। विमान कर्मचाऱ्यांच्या